नमस्कार मंडळी, तर मी आहे तेजस्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस, म्हणून मी आज सकाळी व्लॉग शूट करायला सुरुवात केली होती। कारण कसं रोज आयुष आणि त्याच्या पप्पांचा टिफिन असतो, त्यामुळे सकाळी व्लॉग शूट करणं जमत नाही। पण आज थोडं निवांत होतं, म्हणून मग आजचा सकाळचाच व्लॉग शूट केला होता। इथे मी आंघोळ वगैरे करून तयार झाली आहे आणि आता वाजले आहे सकाळचे 7:30। तर आंघोळ केल्यानंतर मला तसंच बसायला आवडत नाही, म्हणून मग मी पहिले तयारी करून घेते, बेसिक जे आपण रोज तयार होतो तेच। सकाळी तयारी झाली ना की कसं दिवसभर एकदम फ्रेश वाटतं। आता इथे मी झाले आहे रेडी आणि चला तर मग सुरू करूयात आता घर आवरायला। सर्वात आधी घराला झाडू वगैरे करून सर्व स्वच्छ करून घेऊयात। दिवसभरात बराच वेळा झाडू मारून होतो, पण तरी पण लहान मुलं असल्यावर घरामध्ये खूप जास्त पसारा करत असतात। आदल्या दिवशी रात्री आमच्या इकडे पाऊस झाला होता, म्हणून मग कपडे हॉलमध्येच पसरवले होते। काय होतं ना, माऊचे खूप जास्त कपडे निघतात, दिवसभरात 2-3 वेळा चेंज होऊन जातो, त्यामुळे मग कपडे धुवायला जास्त असतात। मग आदल्या दिवशी रात्री जर असं फॅन लावून हॉलमध्ये पसरवून ठेवले ना, तर सकाळी सर्व कपडे छान ड्राय होऊन जातात। मंडळी, काय होतं ना की रोज सकाळी उठल्यानंतर आधी टिफिन महत्त्वाचा असतो आणि तेच उठल्याबरोबर डायरेक्ट किचनमध्येच जावं लागतं, तर त्यामुळे हे बाकीचं सगळं आवरता येत नाही। पण सुट्टीच्या दिवशी प्रत्येक बाईचं हेच रुटीन असतं असं मला वाटतं, कारण एकदा घर स्वच्छ झालं की कसं दिवसभर मग जास्त काही आवरावं लागत नाही। आयुष्य हे आता उठला आहे आणि तो मला विचारत होता की आई, आज तुला स्वयंपाकाला सुट्टी आहे का? तू हे सगळं काय आवरते आहे? कारण त्याला माहिती आहे की रोज ही स्वयंपाक करत असते, उठले की लगेच स्वयंपाकाला लागते, म्हणून त्याला असा प्रश्न पडला होता। त्याला लवकर आंघोळीला पाठवलं, पाणी काढून ठेवलं होतं त्याच्यासाठी। आज सुट्टी असल्यामुळे तो पण जरा निवांतच उठला होता, नाहीतर रोज सकाळी लवकर उठून तयारी करावी लागते शाळेची। आता मी इथे हॉल स्वच्छ करून घेते। आमचं घर ना रस्त्याच्या बाजूलाच आहे, त्यामुळे खूप जास्त धूळ येते। मग TV, सेट टॉप बॉक्स आणि स्पीकरच्या वर खूप जास्त धूळ जमा होते, मग ते 2-3 दिवस आड क्लीन करावंच लागतं। आता इथे हॉल क्लीन करून झालेला आहे आणि आता आपण जाऊयात पॅसेजच्या आवरायला। इथे कर्टनच्या मागे एक रूम एवढी जागा दिलेली आहे, तिथे आम्ही कपाट, कोठ्या आणि वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे। आता पॅसेज स्वच्छ आवरून झाला आहे, आता दारांगण झाडून घेते। हे आहे आमचा ओपन स्पेस थोडासा, आणि बाहेरचं आवरताना नेहमीच मी दरवाजे पण झटकून घेते, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं आमच्या इथे खूप जास्त धूळ येते। चला तर मग आता सुरुवात करूया देवपूजेला। दिवसाची सुरुवात देवपूजेने करूया। घर स्वच्छ असल्यावर जेव्हा आपण देवपूजा करतो ना, खूप जास्त फ्रेश वाटतं मंडळी। तर इथे मग मी करून घेते आहे देवपूजा। आता आधी घेऊयात मॉर्निंग ड्रिंक। मंडळी, आज मला तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे। तर मंडळी, आता सर्वांच्या घरी गणपती बाप्पाची लगबग चालू असते आणि सर्वजण आपापल्या परीने बाप्पाची जितकी सेवा होईल तितकी करण्याचा प्रयत्न करत असतात। तर त्याचमध्ये आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली आणि पटकन अशी होणारी एक सेवा सांगणार आहे, जी तुम्ही या गणपतीच्या दिवसात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले चेंजेस लगेच लक्षात येतील। आणि मी स्वतःही ते अनुभवलं आहे, म्हणून मला असं वाटतं की मी तुमच्यासोबतही ते शेअर करावं। तर मंडळी, ती सेवा आहे गणपती अथर्व शिष्य। हे अथर्व शिष्य इतकं प्रभावशाली असतं की आपण दर संकष्ट चतुर्थीला किंवा अशाही जर आपण बाप्पाची सेवा करत असाल तर म्हटलं तरी आपल्या आयुष्यातले लगेच लक्षात येतील असे खूप छान चेंजेस येतात। चला तर मग मंडळी, मी तुम्हाला अथर्व शिष्य थोडक्यात म्हणून दाखवते, आणि जर तुम्हाला रोज नाही जमलं तर तुम्ही व्हिडिओमधून ऐकलं तरी पण चालतं। चला तर मग सुरू करूया।
श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री गणपतिरथर्वशिष्य। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाशवीर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। मूलमंत्र ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अव त्वं माम वक्तारम् अव श्रोतारम् अव दातारम् अव धातारम् अव अनुचानम् अव शिष्यम् अव पश्चात्तात् अव पुरस्तात् अव उत्तरात्तात् अव दक्षिणात्तात् अव चोर्ध्वात्तात् अव उदरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयस्त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयस्त्वं सच्चिदानन्दा द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वज्जायते सर्वं जगदिदं त्वत्वशिष्टति सर्वं जगदिदं त्वयैलयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वात्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारो स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोमि गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रय तत्त्वम् अनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारमध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सैषा सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता। ओम गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्यं पाशमं कुशधारिणं व्रदञ्च वर्धहस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं षट्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांग रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतश्च सृष्टद्व प्रकृते पुरुषात् परः एवं ध्यायन्ति यो नित्य सहयोगी योगिनावरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय। ओम गणपतये नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाशवीर्यजत्राः स्थिरै अंगै तुष्टुवासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम सहनावतु सहनं भुनक्तु सह वीर्यकर्वावहे तेजस्विनामधीतमस्तु मा द्विविष्यावहे। ओम शांति शांति शांतिः। तर हाच तो अथर्व शिष्य आहे मंडळी। जर तुम्हा सर्वांना आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त व्हिडिओ लावूनही ऐकू शकतात आणि स्वतःही जर तुम्हाला येत असेल तर म्हणून गणपती बाप्पाची सेवा करू शकतात। आणि हे केल्यानंतर काही जास्त वेळही लागत नाही। हे केल्यानंतर आपल्या आयुष्यातले खूप चांगले बदल तुम्हाला लक्षात येतील। त्यामुळे सर्वांनी आता ह्या गणपतीच्या दिवसात सर्वांनी आवर्जून करा अशी मी तुम्हाला विनंती करते। आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।